तर ह्यो काय विषय आहे बघायचा असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलेलं रामलिंग बेट. तर बेटावरून आपण निघालो होतो आता येडमचंद्रच्या दिशेनं. आता ही हिरवीगार शेती बघून मात्र लय भारी वाटत होतं, पण मनात भीती बी होती. आता आपल्याला तर माहितच आहे सध्या आपल्या बिबट्या दादांचा ट्रेंड लय जोरात चालू आहे. मग कसं कसं तर भीत भीत आपण चाललो पुढं. जाता जाता दिसलं हे ऊस थोडं मजूर. बिचाऱ्यांना 2 वेळचं अन्न पण आपल्या घरीच बसून निवांत खाता येत नाही. हे बघा एकदाच आपण पोचलो, मेवणं पुढे स्वागताला तयारच आहे. म्हातारीच्या डोईवरचा पदर सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. घरात गेल्या गेल्या आपल्या शंभू बाळानं हत्तीची चावीच घेतली ताब्यात. हे बघा लाईव्ह. सुका पाटील मोठा राखीस म्हणजेच आपला साया कसा तो घोरत पडलाय. ही हाय जिली, हिचा इशय लय वेगळा होता. दे दनादन जोरात. दूरच्या रानातनं केळीच्या बनातनं आपल्याला जायचं होतं कोंबड्यांच्या शेड मध्ये. एकदाच पोचलो आपण शेड मध्ये. मग मेवणं म्हटलं दाजी यातलं पाहिजे ते गिंबल घ्या तुम्हाला. मग काय हे खतरनाक दे दनादन जिवंत गिंबल उचललं की आपण. कसं वाटलं गिंबल. मग ह्यांचं आपलं भारी आहे राव. जुक 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 आगीनं गाडी पळती झाडं बघत इथनच बसायचं गाडी आणि जायचं आपल्या मामाच्या गावाला. दूरच्या रानात म्हशीच्या गोट्यात. इथं आल्यावर आपल्याला कळालं की शेतकरी असणं किती नशिबाचं काम आहे. सगळं सुखच सुख. तर मित्रांनो आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.